आपला नेक्स्ट पॉइंट आहे इथिकल डिलेमा इन ऍडव्हर्टायझिंग. Ethical dilemma is a choice between two options, both of which will bring a negative result based on society and personal guidelines. आता इथिकल डिलेमा इन ऍडव्हर्टायझिंग जर बघितलं तर त्याच्यात ऍडव्हर्टायझिंग मध्ये पण काही गाईडलाईन्स आहेत की जसं आपण आधीच्या पॉइंट्स मध्ये एक्झाम्पल मध्ये बघताना बघितलं की एखाद्या प्रोडक्टचं किंवा सर्व्हिसेसचं ऍडव्हर्टायझिंग करताना त्याचे कम्पिटिटिव्ह सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स जे आहेत तर ते बॅड क्वालिटीचे कसे आहेत तर ते कम्पेअर करून दाखवायचं नाही. त्याचे काही इथिक्स आहेत, ठीक आहे. किंवा अननेसेसरी विमेन्सना काही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये यूज करायचं नाही, ठीक आहे. हे इथिक्स आहेत ऍडव्हर्टायझिंगचे. तर an ethical dilemma is one in which a person has to choose between two options, both of which are normally correct but in conflict. Ethics and morals are inseparable. They both deal with questions of right and wrong. ठीक आहे, पण इथिक्स आणि मोरल्स जेव्हा बघायला जातो तर ते इनसेपरेबल आहे की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. तर हे एक्झॅक्टली आयडेंटिफाय करता येत नाही. तर त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट इथिकल आहे की अनइथिकल आहे तर हे सुद्धा बायफर्गेट करणं जे आहे तर ते बऱ्याचदा इझी टास्क नाहीये, ठीक आहे. कारण वेगवेगळ्या कल्चरनुसार, जॉग्राफिकल बाउंड्रीजनुसार, तिथल्या लॉजनुसार त्यांचे जे कॉन्टेक्स्ट आहेत तर ते व्हॅरी करतात. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर ऑनलाईन बाईंग जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये त्या प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन लिहिलेले असतात, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये त्याच्या सप्लायरची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पण दिलेली असते, पण ती डिटेल इन्फॉर्मेशन दरवेळी असेलच असंही नाही. त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याच्यामध्ये फिल्टर्स करतो तर ते फिल्टर्स केल्यानंतर तुम्हाला ते सप्लायर दिसतील किंवा प्राइस वाईज फिल्टर करतोय किंवा स्पेसिफिक सप्लायर किंवा कंपनीनुसार फिल्टर्स जर आपण अप्लाय करत असू तर आपल्याला तेच प्रोडक्ट्स दिसणार आहे. मग बघायला गेलं तर ते राईट आहे की रॉंग आहे, ठीक आहे. तर हा एक डिलेमा आहे मार्केटिंग मधला. नेक्स्ट आहे इथिकल प्रॉब्लेम्स और डिलेमास. फर्स्ट आहे प्राइसिंग. आपण मगाशी मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टाइजमेंटच्या बद्दल डिस्कस केलं होतं, पण ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल पर्स्पेक्टिव्हने बघणार आहोत. आता प्राइसिंग मेथड्स जे आहेत, प्राइस इज अन इकॉनॉमिक डिसिजन बेस्ड ऑन कॉस्ट अँड डिमांड. इट हॅज बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑन कस्टमर. आता प्राइसिंग मेथड्स ज्या बघितल्या तर मार्केटमधली डिमांड आणि सप्लाय कंडिशन जी आहे तर त्याच्यानुसार प्राइस व्हॅरी केल्या जातात काही प्रोडक्ट्सच्या. जसं की अनियनच्या बाबतीत आपण बघतो किंवा काही फूड आयटम्स जे आहेत किंवा इथे बँकिंग आणि बँकिंगचं एक्झाम्पल दिलं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचं की इन्फ्लेशन रेट नुसार जे त्याचे इंटरेस्ट रेट जो आहे तर तो कमी जास्त होत असतो, ठीक आहे. तर हे प्राइसिंग मधला इथिकल प्रॉब्लेम आहे की कधी कधी इंटरेस्ट रेट जो आहे तर तो हाय असतो, कधी तो कमी होतो. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टायझिंग. युजली ऍड मेसेज आर बायस. Often the claims are supposed which or reference scientific study, but not all these claims are true. Varying degrees of truthfulness and deception lie between two extremes dilemma in which one to choose. आता ऍडव्हर्टायझिंग जर बघितलं तर मेसेज मध्ये बायस मेसेज असतात काही, ठीक आहे. तर म्हणजे त्याच्यात जे क्लेम्स केले जातात की ज्या पद्धतीचे प्रॉमिसेस किंवा फीचर्स सांगितले जातात तर ते 100% करेक्ट असतात असंही नाही. तर ऍडव्हर्टायझिंगचे डिलेमाज आपण डिस्कस करून झालंय, त्याच्यामुळे नेक्स्ट पॉइंट बघूया प्रमोशन. टू अट्रॅक्ट
customers firm come out with various offers, example airlines, where it offers frequent flyers who exceed a given uh, mileage, vacation, lodging, or discount in ticket. These benefits are enjoyed by traveler, but the firms which actually pay for the travelers doesn't get anything. प्रमोशनल स्ट्रॅटेजीज जे आहेत, आता काही तिकीट्स जे आहेत तर ते परचेस करताना आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की त्याच्यावर लकी ड्रॉ आहे किंवा त्याच्यावर ऑफर्स आहेत किंवा त्याच्यावर डिस्काउंट जे आहेत तर ते मिळतात. त्या एअरलाईनचं जर कन्सिडर केलं तर त्या स्पेसिफिक म्हणजे फर्स्ट 20 जे आहेत तर त्यांनी तिकीट बुक केल्यानंतर त्यांना काही डिस्काउंट मिळणार असेल किंवा लॉजिंग सर्व्हिसेस मध्ये काही ऑफर्स मिळणार असतील, ठीक आहे. तर त्या ऑफर्स मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना ते बेनिफिट जे आहे म्हणजे ज्या सर्व्हिसेसच्या किंवा प्रोडक्ट्सच्या ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात त्यांच्या फ्लायर्स वरून किंवा तिकीट्स मधून, तर त्या ऑर्गनायझेशनला प्रत्यक्षात त्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीचा काहीच बेनिफिट होत नाही. ठीक आहे, त्या एअरलाईन इंडस्ट्रीला त्याचा बेनिफिट होतो की ते त्या ऑफर देत आहेत. नेक्स्ट आहे वर्किंग कंडिशन्स. इन स्टील प्लांट्स टेम्परेचर, ह्युमिडिटी, नॉइज लेवल्स आर हाय. Ventilations and lighting may be low. Fumes and dust spread around the workplace. Such issues create ethical dilemmas. आपण लॉ मध्ये पण बघितले की वर्किंग कंडिशन्स जे आहेत किंवा फॅक्टरी एन्व्हायरमेंट जे आहे तर ते क्लीन अँड नीट असायला पाहिजे. तिथलं डस्ट असेल, फ्युम्स असेल तर त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं गेलं पाहिजे की तिथे काम करणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. ठीक आहे, तर वर्किंग कंडिशन्स मध्ये या गोष्टी जर मेंटेन केल्या जात नसतील तर त्या अनइथिकल आहे. कारण तिथले एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांच्यासाठी जे लॉ आहेत पण इंडस्ट्रियल लॉ जे आहेत तर ते फॉलो केले गेले नाही किंवा ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून तुम्हाला जर एखाद्या बंदिस्त खोलीत ठेवलं गेलं आणि तिथे तुम्हाला काम करायला सांगितलं की जिथे लाईट प्रॉपर नाहीये, तिथे व्हेंटिलेशन नाहीये, तर तुम्हाला तिथे काम करायला आवडेल का? तर नाही. आणि अशा वर्किंग कंडिशन मध्ये वर्कर्सना 8-8, 9-9 तास काम करायला लावणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे वर्किंग कंडिशन्स जे आहेत तर ते इथिकल डिलेमाज मध्ये कन्सिडर केले गेले. नेक्स्ट आहे कस्टमर सर्व्हिस. Decline in product quality result in decline in customer service. Example, new car with major defect can create hardship for the buyers who depend on the car for transportation to and from work etc. आता कस्टमर सर्व्हिसेस ज्या आहेत तर बरेच प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसच्या कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर केअर सर्व्हिसेसच्या प्रोव्हाइड केल्या जातात तर त्या अवेलेबल नसतात ऍक्च्युली किंवा त्यांच्याकडून तितका तुम्हाला हेल्प मिळत नाही. आता जर एखादा बायर जो आहे की ज्याने नवीन कार परचेस केली आहे त्याचा जर बिझनेस किंवा त्याचं वर्क जे आहे तर ते कम्प्लीट त्या ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसवर डिपेंड असेल आणि कारची सर्व्हिसिंग प्रॉपर होत नसेल तर ते अनइथिकल आहे. ठीक आहे, कारण आफ्टर सेल सर्व्हिस त्या प्रोडक्टला प्रॉमिस केलेल्या सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जात नसतील तर मग त्या प्रोडक्टचं जे मार्केटिंग केलं जातं आफ्टर सेल सर्व्हिसेस साठीचा जो पॉइंट आहे तर तो अनइथिकल आहे की ते फेक प्रॉमिसेस आहेत. ठीक आहे, कारण कुठलाही व्हेकल परचेस केल्यानंतर पर्टिक्युलर पिरियड साठी त्याचे जे काही सर्व्हिसिंग असेल किंवा त्याचे काही स्पेअर पार्ट्स असतील तर ते कंपनी तुम्हाला रिप्लेस करून देते किंवा रिपेअर करून देते. ठीक आहे, नेक्स्ट आहे वर्कफोर्स रिडक्शन्स. Layoff have created a lean and mean style of management. Increase in competitive pressures can justify the layoff to certain extent, but mainly made people jobless.
आता कॉम्पिटिटिव्ह एजला येऊन जर प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करायची असेल तर काही ऑर्गनायझेशनमध्ये ते वर्कफोर्स जो आहे तर तो रिड्यूस करतात की जेणेकरून त्यांना वर्कर्ससाठीची जे अमाऊंट स्पेंड करायला लागते, त्यांना ती सॅलरी किंवा वेजेस द्यावे लागतात, तर ते त्यांना कमी द्यावे लागतील. ठीक आहे. तर ह्या ले ऑफमुळे किंवा वर्कफोर्स रिडक्शनमुळे जॉबलेस होतात लोक. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपण आता मार्केटची कंडिशन बघतोय की अनेक कंपन्यांनी बऱ्याच लोकांना कामावरून काढून टाकलंय किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे अनेक लोक आता जॉबलेस आहेत. मग हे पण अनइथिकल प्रॅक्टिसेस आहे, कारण कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीसाठी वर्कर्सना कमी करणं, ठीक आहे, हे सुद्धा इथिक्स मध्ये बसत नाही. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. टॉक्सिक वेस्ट इज इलिगल, येट फ्यू कंपनीज डम्प केमिकल्स अँड हार्म दी एन्व्हायरमेंट अँड प्रोबॅबल कॉन्फ्लिक्ट दी लॉ. आता टॉक्सिक वेस्ट जे आहे तर ते इलिगल आहे. मग ते पाण्यामध्ये सुद्धा काही केमिकल कंपनी ज्या आहेत तर ते त्यांचं वेस्टेज किंवा ड्रेनेज सिस्टीम जे आहे तर ती प्रॉपरली मेंटेन केलेली नसते किंवा हझार्डस किंवा पॉइझनस गॅसेस जे आहेत ते बाय प्रोडक्ट म्हणून जेव्हा बाहेर पडतात तर ते सुद्धा एअर पोल्युशन होतं त्याच्यामुळे. ठीक आहे. तर हे हेल्थसाठी हझार्डस आहे. मग अशा ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्या लिगल कॉन्फ्लिक्ट मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. मग अशा आपण बऱ्याच केसेस वाचतो. आता त्याच्याबद्दलचे एन्व्हायरमेंटचे लॉज खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत. पण काही म्हणजे 10 वर्षापूर्वी वगैरे बघायला गेलात किंवा तिथून मागच्या केसेस जर बघायला गेलात तर अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत की कंपनीचं पाणी जे आहे, वेस्ट जे आहे तर ते नदीमध्ये सोडलं गेले आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना डिसीज झाले किंवा हेल्थ इश्यूज फेस करायला लागले, डेथ झाल्या. ठीक आहे. एअर पोल्युशनमुळे सुद्धा ब्रीथिंग प्रॉब्लेम होत आहेत, रेस्पिरेटरी डिसीजेस झाले, अशा केसेस पण पुढे आल्या. त्याच्यानंतर आहे कम्युनिटी रिलेशन्स. ऑर्गनायझेशन यूज economics power to gain tax reductions. This act has an impact on local community as the taxes are increased or services are decreased. आता टॅक्सेस जे आहेत तर ते इन्क्रीज किंवा डिक्रीज केले जातात आणि त्याचा लोकल कम्युनिटीवर होणारा परिणाम. आता रिसेंटली जर टॅक्सेसचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण जीएसटी लागू झाली. ठीक आहे. आधीचे जे सगळे टॅक्सेस होते तर ते काढून टाकले गेले आणि पूर्ण कंट्रीसाठी, त्याच्यानंतर स्टेटसाठी जीएसटी असेल तर ती ऍप्लिकेबल झाली. SGST आहे, EGST आहे. तर त्याच्यामध्ये आता सुद्धा जे बजेटिंग केलं गेलं तर बजेटिंग झाल्यानंतर सुद्धा आता फायनान्शियल बजेट आपलं इयरली होतं तर त्याच्यासाठी फार्मर्ससाठी जे बजेट अलोकेट केलं जातं तर त्याच्यामध्ये जर ते सॅटिस्फाईड नसतील तर ते त्याच्यासाठी अपोज करतात किंवा डिमांड करत असतात. ठीक आहे. त्याचा इम्पॅक्ट जेव्हा सोसायटीवर किंवा लोकल कम्युनिटीवर व्हायला लागतो त्या टॅक्सेसचा, तेव्हा ते अनइथिकल कन्सिडर केलं जातं. हे मी एक्झाम्पल म्हणून दिलंय, पण हे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या बाबतीत आपण कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट आहे सप्लायर रिलेशन्स. लार्ज मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स विथ इकॉनॉमिक पॉवर अँड टेंड टू dominates suppliers for which they purchase material parts and suppliers. सप्लायरची रिलेशन जे आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स ज्या खूप मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवत आहेत किंवा त्याचे
सब युनिट्स आहेत, सिस्टर कन्सर्न्स आहेत, तर ते एकाच एकाच सप्लायर कडून प्रोडक्ट्स परचेस करत असतात. ठीक आहे. तर ते परचेस करताना ते त्या सप्लायरला डॉमिनेट करतात. कारण त्यांचा बिझनेस जो आहे त्या सप्लायरचा, तर तो त्या मॅन्युफॅक्चररवर चालत असतो. मग अशा वेळेला मॅन्युफॅक्चरर सांगेल त्या किमतीला त्यांना ते रॉ मटेरियल जे आहे तर ते सप्लाय करावं लागतं. मग ही पण अनइथिकल प्रॅक्टिस आहे, कारण त्या सप्लायरच्या सप्लायर्स चा जो प्रॉब्लेम आहे की त्याचा बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग फर्मवर डिपेंड आहे. तर त्याच्यामुळे त्याचा तो डिसएडव्हान्टेज घेतला जाऊन मग त्याचे प्राइजेस जे आहेत तर ते कमी करून त्याच्याकडून तो बिझनेस करून घेतला जातो. ठीक आहे. म्हणजे एखाद्याच्या असहाय्य असण्याचा किंवा मजबूर असण्याचा फायदा उठवणं. ठीक आहे. हे अनइथिकल प्रॅक्टिसेस मध्ये ते सप्लायर्सच्या रिलेटेड आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर आहे इथिक्स इन ऍडव्हर्टायझिंग. Ethics mean a set of moral principles which governs a person's behavior or how the activity is conducted. Advertising means a mode of communication between seller and the buyer. ऍडव्हर्टायझिंगचं शॉर्ट मिनिंग जर कन्सिडर करायला गेलं तर कम्युनिकेशन आहे सेलर आणि बायर मधलं. आणि सेलर जो आहे तर तो काय कम्युनिकेट करणार आहे की त्याचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, ते कुठे अवेलेबल असतील, त्याच्या प्राइजेस काय आहेत, एक्सेट्रा. आणि ते कुणाला कन्व्हे करणार आहे तर पोटेन्शियल बायरला. ऍडव्हर्टाइजमेंट सेल होप्स अँड ड्रीम्स, नॉट ओनली प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. And another definition is a good advertisement is one which sell the product without drawing attention to itself. आता ऍडव्हर्टाइजमेंटचं बेस्ट एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर म्हणजे थोडक्यात बघायचं झालं तर होप्स आणि ड्रीम्स सेल आउट करणं, फक्त प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अनइथिकल प्रॅक्टिसेस किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचे युटिलायझेशन असतील, फ्युचर असतील, कॅरेक्टरिस्टिक असतील, तर त्या पोहोचवणं. आणि त्याचे जर समजा साईड इफेक्ट असतील किंवा त्याच्यामध्ये काही अलर्ट असतील, ठीक आहे, की त्याचं जर कंटेंट जास्त कन्झ्युम केला गेला तर त्याचा साईड इफेक्ट काय असेल किंवा एका स्पेसिफिक ड्युरेशन पर्यंतच ते कन्झ्युम करायचंय एक्सेट्रा, हे काय आहे हे व्यवस्थित बाहेर पर्यंत किंवा मार्केटिंग करताना ह्या गोष्टी स्पेसिफाय करणं म्हणजे गुड ऍडव्हर्टायझिंग, इथिकल ऍडव्हर्टायझिंग. ठीक आहे. इंडियन ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री जर आता आपण कन्सिडर केली तर इंडियन ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ जी आहे तर ती खूप स्लो ग्रोथ होत गेली. जर 30 वर्षापूर्वी जर आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघत असू, म्हणजे तुम्ही जर सर्च केलं इंटरनेटवर जुने ऍडव्हर्टाइजमेंट तर त्याच्यामध्ये एकतर ब्लॅक अँड व्हाईट हे मीडियम होतं, कलरफुल ऍडव्हर्टाइजमेंट्स नव्हत्या. त्याच्यानंतर कलरफुल ऍडव्हर्टाइजमेंट्स यायला लागल्या. त्याच्यातही स्पेसिफिकली फक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हळूहळू सर्व्हिसेसच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स पण दाखवल्या जाऊ शकल्या. सर्व्हिसेसच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तर सुरुवातीला बँकिंगच्या किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट होत्या. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पण त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर दाखवायला लागलं. त्याच्यानंतर ऍनिमेशन जे आहे तर त्याच्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खूप जास्त बदल झाला. त्याच्यात जे आपल्याला स्टार मार्क करून टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आणि त्या कंडिशन्स त्याच्यामध्ये ज्या दाखवल्या जातात. ठीक आहे. म्हणजे आता एखादी एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर नोट्स असतात काही किंवा टर्म्स अँड कंडिशन असतात.
तर सलमान खान जर थम्सअपची ऍड करत असेल आणि मग तिथे तो एरोप्लेन मधून असेल किंवा हेलिकॉप्टर मधून उडी वगैरे मारतो असं जर दाखवत असेल तर तिथे खाली एक लाईन असते की ते इफेक्ट वर बनवलंय हे खरं नाहीये. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट बनायला लागल्या. त्याच्यानंतर आता रिसेंटली जर बघितलं तर आता कुठल्याही गोष्टीचं ऍडव्हर्टाइजमेंट केलं जाऊ शकतं, त्याच्यावर कुठलाही बंधन नाहीये. ठीक आहे. पण ज्या वेने तुम्ही रिप्रेझेंट करताय कुठलंही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस, तर त्याला लॉ जे आहेत तर ते ऍप्लिकेबल आहेत. आता बर्थ कंट्रोल साठीचे जे प्रोडक्ट्स असतील किंवा त्याच्या रिलेटेड अवेअरनेस करणं, हे सुद्धा आता ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू केलं जाऊ शकतं. मग हे खूप जास्त चेंजेस आहेत इंडियन ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री मधले. आणि आता ऍडव्हर्टाइजमेंट मधून जो रेव्हेन्यू जनरेट केला जातो तर तो खूप हाय कॉस्टचा आहे. नेक्स्ट आहे स्कोप ऑफ ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री इन इंडिया. आता स्कोप जर कन्सिडर करायचं झालं तर पहिला पॉइंट आहे, इंडिया हॅज अ रिच पूल ऑफ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, क्रिएटिव्ह अँड मीडिया सर्व्हिस पर्सनल. इंडियन पर्सन्स किंवा पीपल जर कन्सिडर केले तर त्यांचे स्ट्रॅटजीज प्लॅनिंग आहे किंवा क्रिएटिव्हिटी आहे तर ही कम्पॅरेटिव्हली खूप जास्त हाय आहे. मग ते कम्पॅरिझन कोणासोबत केलंय तर गल्फ कंट्रीज, साऊथ एशिया, चायना, UK, US. नेक्स्ट आहे, नो अदर कंट्री हॅज ऍक्सेस टू सो मेनी ट्रेन मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स who can provide strategic inputs फॉर ब्रँड अँड मीडिया प्लॅनिंग. की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे आहे किंवा बेसिक नॉलेज जे आहे तर ते इथे खूप जास्त आहे ऍडव्हर्टायझिंग मीडिया जर कन्सिडर करायला गेलं तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इंडियन्स आर मल्टीकल्चर. आता मल्टीकल्चर पीपल आहोत आपण इंडियन, कारण आपल्याला लहानपणापासूनच कमीत कमी 2 लँग्वेजेस येत असतात, म्हणजे तशा आपण शिकतो. तुमची एक मदर टंग तुम्हाला येत असते आणि दुसरी आपण जनरली हिंदी आणि आता एज्युकेशनल चेंजेसमुळे इंग्लिश या लँग्वेजेस पण शिकतो. त्याच्यामुळे त्या कल्चर बद्दल, कारण आपल्या इथे डायव्हर्सिटी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून ऍडव्हर्टाइजमेंट त्या पद्धतीने बनवल्या जातात. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ टॉप 20 एजन्सीज इन इंडिया हॅव अ ग्लोबल पार्टनर और ओनर विच शुड प्रोव्हाइड अ इमिजिएट लिंक टू ग्लोबल मार्केट. आता ग्लोबल मार्केटमध्ये इंडियाच्या टॉप 20 एजन्सीज पण आहेत की ज्या पार्टनरशिप मध्ये वर्क करतात किंवा ओनर आहेत. त्यामुळे तो ग्लोबल ऍडव्हान्टेज सुद्धा आपल्याला मार्केटिंग मध्ये मिळतो. नेक्स्ट आहे, अवर प्रोडक्शन स्टँडर्ड्स इन TV अँड प्रिंट हॅव इम्प्रूव्ड. आता ॲनिमेशन किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री, IT हे सेक्टर जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये इंडिया जे आहे तर ते टॉप रँकिंग मध्ये आहे, की जेणेकरून क्रिएटिव्हिटी असेल किंवा टॅलेंट जे आहे तर ते कमी नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त ऑप्शन्स जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. नेक्स्ट आहे, अनइथिकल अँड इथिकल ऍडव्हर्टायझिंग. Unethical advertising methods use falsehood to deceive the public. Ethical advertising uses truthful facts to deceive the public. आता अनइथिकल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये फॉल्स स्टेटमेंट आहेत, फेक प्रॉमिसेस आहेत तर ते केले जातात पब्लिकचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी. ट्रुथफुल नेस किंवा फॅक्ट्स जे आहेत तर त्या वेने ऍडव्हर्टाइजमेंट केल्या गेल्या तर इथिकल ऍडव्हर्टाइजमेंट केल्या गेल्या. ठीक आहे. In advertisement, clear demarcation of true and false is not possible. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जसं आपण मगाशी बघितलं की इथिक्स आणि मोरल जे आहेत तर ते इन्सेप्टेबल आहे. तर त्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स असं आपल्याला इझिली बायफॉर्गेट करता येऊ शकत नाही.
त्याच्यात मॅनिप्युलेशन्स पण असतात, मिसगायडिंग असतं, मिसइन्फॉर्मेशन असतं किंवा मिस रिप्रेझेंटेशन सुद्धा असतं. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे, पुढचे पॉइंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत की मिसलिडिंग किंवा मिसइन्फॉर्मेशन किंवा मिस रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं. आता आपण मोरल प्रिन्सिपल्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग बघूया. त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे रिस्पेक्ट ट्रुथफुलनेस. ठीक आहे, की जी ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत किंवा ज्या पद्धतीने प्रॉमिस केलं जाते तर ते प्रॉमिस जे आहे तर ते पाळलं गेलं पाहिजे. मग सर्व्हिसेसच्या बाबतीत असेल किंवा प्रोडक्ट्सच्या फीचर्सच्या बाबतीत असेल. मग त्याच्यात काही सब पॉइंट्स आहेत की नेव्हर डिरेक्टली इंटेंड टू डिसीव्ह, never use simply untrue advertising, do not distort the truth by implying things that are not so or withholding relevant facts. Puffery is acceptable where it is constant with recognized and accepted rhetorical and symbolic practices. Next, I respect the dignity of each human person. त्याच्यामध्ये डू नॉट एक्सप्लॉइट अवर लोअर इन्क्लिनेशन्स टू कॉम्प्रोमाइज अवर कॅपॅसिटी टू रिफ्लेक्ट और deceive either through its content or through its impact, using appeals to lust, vanity, envy, and greed, and other human weaknesses. And another one is give special care to the weak and vulnerable children, young people, the elderly, the poor, and the culturally disadvantaged. Third point is respect social responsibilities. 3 जे मेन पॉइंट आहेत तर त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो रिस्पेक्ट ट्रुथफुलनेस. ट्रुथफुलनेस मध्ये जे प्रेझेंटेशन आहे ऍडव्हर्टाइजमेंटचं किंवा सर्व्हिसेसचं तर ते ट्रू असायला पाहिजे. त्याच्यातली प्रॉमिसेस जे आहेत तर ती फॅक्ट्सला कन्सिडर करून असायला हवे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट द डिग्निटी ऑफ इच ह्युमन बिईंग. मग त्याच्यामध्ये आपण फेअर अँड लवलीचं जे एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं की त्याच्यामध्ये डिग्निटी ऑफ ह्युमन बिईंग येत नाही का, तर त्याच्यामध्ये डार्कन आणि फेअरनेस हे बायफर्केशन केलं जातं आणि ब्युटीचे कॉन्टेक्स्ट जे आहे किंवा डेफिनेशन जी आहे तर ती एका वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केली जात होती. आणि थर्ड जे आहे तर रिस्पेक्ट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये काही ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या अशा पद्धतीने केल्या जातात की लाईक कनेक्टिंग इंडिया, ठीक आहे, किंवा कनेक्टिंग पीपल. तर कम्युनिकेशन मीडियाच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात जनरली अशा पद्धतीने की कुठेही त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे किंवा सोशल व्हायलन्स जो आहे, रिलिजियस डिस्क्रिमिनेशन असेल किंवा कास्टिझम आहे तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये अवॉइड केल्या जातील. ठीक आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे इथिकल इश्यूज इन ऍडव्हर्टायझिंग तर त्याच्यामध्ये 8 पॉइंट्स आहेत. तर आपण उद्याच्या लेक्चरला बघूया हे. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तर कळवा.